शेतकरी बंधूंनो नमस्कार। सर्वप्रथम तुम्ही आपलं कृषी तज्ञ शेती सल्लागार यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर सर्वप्रथम आपलं चॅनल सबस्क्राइब करा, कारण की ह्या चॅनलच्या माध्यमातून आपण अख्ख्या महाराष्ट्रात प्लॉट व्हिजिट करत असतो आणि प्लॉट व्हिजिट करत असताना जे काय आपलं किट हे प्रत्येकापर्यंत पोहोचवायचं काम देखील होत आहे। आज महाराष्ट्र असेल, संपूर्ण भारत असेल, कोणत्याही कोपऱ्यातून ऑर्डर करा, तुमच्यापर्यंत ऑर्डर 3 ते 4 दिवसात पोहोचते आणि त्याचे रिझल्ट पण आपल्यातून आहे। मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा आता आपण आपला जो मेन विषयावर येणार आहे, आज जो काही मेन विषय आपला टोमॅटोची जी काही आगामी काळात लागवड होणार आहे आणि त्या लागवडीसाठी कोणती व्हरायटी लावली पाहिजे, बेसल डोस किती कोणता घेतला पाहिजे आणि बेडचं अंतर किती ठेवलं पाहिजे, तर याविषयी आपण बोलणार आहे। मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं उत्पादक जे काही शेतकरी आहे तर ते असतील तर त्यांनी सर्वप्रथम आपला प्लॉट रजिस्टर करायचा असेल, खाली दिलेले त्यांना ऑफिसचे नंबर आहे, त्यांना एकदा कॉल करून घ्या, पूर्ण प्लॉट रजिस्टर करा, जेणेकरून लिमिटेड बुकिंग असणार या वर्षी। मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा आपण मेन विषयाकडे येऊ। आपल्या विषय आपला असा असणार आहे की आजचा जो विषय याच्यामध्ये व्हरायटींची निवड कोणती करावी, आपण 2 टप्पे करू, एक हायब्रिड करू आणि एक गावरान करू। मग हायब्रिड टप्प्यात कोणती लागवड केली गेली पाहिजे, गावरान टप्प्यात कोणती लागवड करणार आहे आपण, त्यानंतर तुम्ही 1 एकर असेल, 2 एकर असेल, 3 एकर असेल, 10 एकर असेल किंवा 25 एकर असेल, आता या टप्प्याटप्प्यावर जे काही लागवड करतात तुम्ही किंवा या टप्प्यांमध्ये लागवड करणार आहे, बरोबर आहे। याच्यात आता मी तर काही लई सजेस्ट करू नाही शकत का तुम्हाला, तुमचा जो काही अनुभव येतो तो आहेच, परंतु माझं एक काम आहे का व्हरायटी कोणती लावावी हे सजेस्ट करण्यासाठी मी आज व्हिडिओ बनवतोय। आज तुमचा सगळ्यात महत्त्वाचा आपण बेसल डोस वगैरे भरण्याच्या आधी व्हरायटी निवड म्हणजे नर्सरीच्या रोपांची निवड कोणती करावी। सर्वप्रथम व्हरायटी असणार आहे हायब्रिड व्हरायटीमध्ये आर्यमान व्हरायटी मित्रांनो। त्यानंतर आर्यमान व्हरायटी उत्पन्नाला खूप चांगली आहे, फळ फुगवण व्यवस्थित आहे। त्यानंतर येणारे प्रॉब्लेम तिला जे आहे ते तुमच्याकडे येणारे प्रॉब्लेम आहे, जर माझ्याकडे असेल प्लॉट तर प्रॉब्लेम येत नाही, करपा गिरवा नियंत्रण आहे। त्यानंतर जर बघितलं आपण तर फळाच्या आकारात चांगली, सगळ्या गोष्टीला चांगली। त्यानंतर मित्रांनो दुसरी व्हरायटी ते कीर्तिमान, तिसरी व्हरायटी योगी 35, ह्या 3 व्हरायटी आहे मित्रांनो, बेस्ट व्हरायटी आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्ही लागवड करू शकता 2048 मेघदूत व्हरायटी आहे, 225 ही देखील व्हरायटी अतिशय सुंदर आहे। त्यानंतर जर बघितलं आपण तर 1517 आहे, त्यानंतर विरांगे, त्यानंतर जर बघितलं आपण तर अनिशा व्हरायटी ती देखील अतिशय सुंदर आहे। त्यानंतर मित्रांनो सिजंटाची 108 व्हरायटी ही जी आलेली आहे ही देखील अतिशय सुंदर व्हरायटी आहे। टोमॅटो लागवडीमध्ये आपण तिचा वापर केला पाहिजे, जेणेकरून उत्पन्नाला पण चांगली ती व्हरायटी। आता मागच्या वर्षी डेमॉन्स्ट्रेशन त्यांचे बघितले मी, अतिशय सुंदर रिझल्ट दिसले मला तिचे पण। मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचं जर बघितलं आपण तर गावरान व्हरायटीच्या बाबतीत बोलू। गावरान व्हरायटीमध्ये तुम्ही लागवड करणार असाल तर गावरान व्हरायटीमध्ये सर्वप्रथम तुम्हाला लागवड करत असताना साहू व्हरायटी एकदम जबरदस्त व्हरायटी आहे। त्यानंतर जर बघितलं तर भाऊ व्हरायटी खूप सुंदर आहे। त्यानंतर जर बघितलं तर अंजुमनी व्हरायटी देखील अतिशय सुंदर आहे। आता एक करा, आता तुम्ही व्हिडिओ तर बघितलाच आहे, व्हरायटी कोणत्या लागवड करायच्या त्या पण ऐकल्या, आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये नाही ते मला सर्वप्रथम कळवा खाली कमेंट बॉक्समध्ये, आणि किंवा मग आमच्या ऑफिसचे खाली दिलेला नंबर आहे त्यांना कॉल करून घ्या, विचारा बा कोणत्या जिल्ह्यासाठी कोणती व्हरायटी लावली पाहिजे। काही तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी सर आम्ही जिल्ह्यातून आहे आणि मी या जिल्ह्यात अशा तालुक्यातून आहे, कोणती व्हरायटी लागवड केली पाहिजे पावसाळ्यासाठी। तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मार्केटचा उल्लेख पण मी आधी केलेलाच आहे। त्यानंतर आता मार्केट काय असेल काही नाही ते सगळं आपला नशिबाचा भाग असतो, किंवा मग येणार आपलं आवक किती आणि उत्पन्न किती वाढलं उत्पन्न किती कमी झालं त्याच्यावर अवलंबून आहे। मित्रांनो आता आपण बोलणार आहे वावराला शेणखत किती दिलं पाहिजे। एकरी साधारण 3 ट्रॉल्या तुम्हाला शेणखत द्यायचं आहे। त्यानंतर बेड पाडल्यानंतर व्यवस्थित मशागत करून घ्या, साधारण तुम्हाला 4.5 ते 5 फुटाचा बेड पाडायचा आहे आणि 1.5 फुटावर लागवड करायची। तर तो बेड भरायचा आपल्याला खाद्याने। तर बेड भरत असताना कोणकोणते अन्नद्रव्य गेले पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं 20-20-013 जय किसानच्या एकरी 2 बॅगा घ्यायच्या आहे, त्यामध्ये दाणेदार सल्फर घ्यायचं आपल्याला 1 बॅग 25 किलोची। त्यानंतर मित्रांनो जे काही निंबोळी पेंट येतं आपलं निंबोळी पेंट एकरी 2 बॅगा वापरायचे आहे। त्यानंतर MOP आणि DAP जर तुमच्या प्लॉटला गरज असेल तर MOP आणि DAP एकरी 1-1 बॅग टाकून द्या। त्यानंतर तुम्हाला प्लॉटला कोणतेही मायक्रोन्यूट्रंट द्यायची गरज नाही जर प्लॉट रजिस्टर करणार असाल तर। मित्रांनो त्यानंतर येतो आपला लागवडीचा प्रश्न किंवा याचा प्रश्न आपला मल्चिंग पेपरचा। मल्चिंग पेपरविषयी बोलायचं जर झालं तर 25 मायक्रॉनच्या पुढं मल्चिंग पेपरची लागवड करा, जेणेकरून 15 जूनपर्यंत टेम्परेचर राहतं। अशा टेम्परेचरमध्ये झाडाने दम धरला पाहिजे किंवा ताकद राहिली पाहिजे त्याच्यामध्ये। तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही 25 ते 30 मायक्रॉनपर्यंत पेपर वापरा। आणि दुसरी गोष्ट झाड लागवड करत असताना काळजीपूर्वक त्याची लागवड कशी करावी मी तो व्हिडिओ टाकलच। तर लागवड करत असताना साधारण बेडला जर टेम्परेचर जास्त असेल तर साईडनी होलं मारून ठेवा, जेणेकरून टेम्परेचर पास झालं पाहिजे, म्हणजे जेणेकरून जास्त वाफ निघून झाडं वरपळून नको जायला, नाहीतर निम्मे झाडं वरपळून जातात, त्या डम्पिंग होऊन जाते त्याचीवाली। तर बघा मित्रांनो परिपूर्ण मार्गदर्शन, परिपूर्ण योग्य सल्ला, परिपूर्ण लागवडीपासूनचं तुमचं ट्रीटमेंट आणि काढणीपर्यंत ट्रीटमेंट ह्या सगळ्या गोष्टी आपण ऑफिसकडनं कृषी तज्ञ शेती सल्लागार ऑफिसकडनं तुम्हाला देत असतो।
तुम्हाला वाटलं बा आपल्याला मार्गदर्शन सरांचं योग्य वाटतंय, तुम्ही याच्या आधी पण घेण्याआधी एक 7-8 व्हिडिओ पहा किंवा चॅनल आहे आपलं ॲग्री खुशाल एस की इंस्टाग्रामला, त्याच्यावर पण देखील तुम्ही बघा. 100% खात्री, गॅरंटी, विश्वास आम्ही देतो आणि त्यावर तुम्हाला प्लॉट बनवून देतो. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे करत असताना जर तुमच्या जमिनीचा PS 7.5च्या पुढं असेल आणि प्लॉटला जर फेल गेलात तर तिथं 100% तुमच्या जमिनीचा दोष राहतो. त्यामुळे तिथं कोणत्याही प्रकारे तुम्ही आम्हाला दोष देणे नाही, कारण की जमिनीचा PS जर वाढवा असेल तर 100% कोणत्याच औषधाचे रिझल्ट तुम्हाला भेटते नाही. टोमॅटो पिकात तरी भेटते नाही किंवा मिरची पिकात तरी भेटते नाही. बघा, योग्य वाटलं भाजीपाला पिकामधलं मार्गदर्शन तर 100% घ्या. आता यावर काय उपाययोजना आहे त्या देखील मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल, पण आता इथंच थांबतोय. बघा, योग्य मार्गदर्शन वाटलं तर नक्की घ्या. धन्यवाद.